पाटील वर्णा पुष्कळा सिंह वासिनी तेजस्विनी त्रिनेत्री चंद्रघंटा मा भक्तांना दुखनाशिनी शांत स्वरूपा युद्ध सज्जा असुर संहारी रुद्र रूपा जय जय चंद्रघंटे देवी माता कर कृपा मम सूरभूपा। चंद्रघंटा मातेच्या ध्वनीने दुष्ट आत्मे पळून जातात, भयभीत होतात। चंद्रघंटा मातेच्या कपाळावर चंद्रासारखी कोर आणि त्यावर घंटा कोरलेली आहे। पार्वती आणि शिवशंकरांचं जेव्हा लग्न ठरलं आणि जेव्हा लग्नामध्ये शिवशंकर उग्र रूपामध्ये आले तेव्हा त्यांच्या घरचे लोक भयभीत होऊन लग्नाला नकार दिला। तेव्हाच पार्वतीने चंद्रघंटा मातेचं रूप धारण करून शिव म्हणजेच शंकर भगवानांचे आगमन केले होते। अशी ही शौर्य प्रतापी नेहमीच युद्धाला तत्पर असलेली माता चंद्रघंटा मातेला घंटेचं नाद अतिशय प्रिय आहे। म्हणूनच देवीची पूजा करताना घंटीचा ध्वनी करणे अत्यंत शुभ मानलं जातं। चंद्रघंटा माता ही स्त्रीमधील सौम्यता जरी असली तरीही वेळ आल्यानंतर तिचं उग्र रूप धारण करून दुष्टांचा नाश करण्यासाठी माझी देवी सज्ज असते। म्हणूनच ह्या अतिप्रभावशाली चंद्रघंटा मातेला माझं शत शत नमन। चंद्रघंटा मातेचा निळा रंग जो आहे तो ऊर्जेचा आहे, युद्धाचा आहे, परंतु त्याचबरोबर भक्तांसाठी तो अतिशय सौम्य आणि शांततेचा आहे। भक्तांसाठी जरी तो सौम्य असला तरीही दुष्टांसाठी राक्षसांसाठी तो एक प्रहारच आहे।